साहेबांचे या ठिकाणी आगमन वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे. तर मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय पुढील सामन्याकडे. पुढील सामना आहे मरुआई दिवे आणि नंदकिशोर खारबाव ए या दोन संघादरम्यान पुढील लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. तर चला संघाच्या संघाने एक विनंती असेल, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी या ठिकाणावरून सेट केला जातोय. तर मैदानाच्या आतमध्ये आपण तिसरी लढत पाहणार आहोत. मरुआई दिवे आणि नंदकिशोर खारबाव ए या दोन संघादरम्यान पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर अतिशय सुरेख सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. कट टू कट, नेट टू नेट फाईट आपण पाहिली होती. यावेळेस पहिल्या सामन्यामध्ये स्वराज्य कशेली या संघाला एका चेंडूवर 6 धावांची आवश्यकता होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं की निश्चितच 3 चेंडू मागे 2 धावा बनवायच्या होत्या आणि संघ विजयी झाला होता. नानास्पोर्ट टेमघर हा संघ. तर आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आपापसात पाहायला मिळतील. मरुआई दिवे आणि नंदकिशोर खारबाव ए. तर चला पंचांना विनंती असेल, सामन्याला सुरुवात करायची आहे. तर मंचावर उपस्थित आपण पाहतोय विजय चौधरी यांच्या या ठिकाणी स्वागताने सत्कार केला जाईल. तर विनंती असेल भारतदादा देवलीकर आपल्या शुभ हस्ते विजय चौधरी यांच्या स्वागताने सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. तर स्वागताने सत्कार या ठिकाणी करून घेणार आहोत विजय चौधरी साहेबांचा. उद्योजक आहेत टेमघर गावचे. तर या स्पर्धेचे सर्व भरतदादा देवलीकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय स्वागताने सत्कार केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित शैलेशजी चौधरी यांचा देखील स्वागताने सत्कार करण्याची विनंती असेल भरतदादा देवलीकर आपल्या शुभ हस्ते त्यांचे देखील स्वागताने सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. धन्यवाद. तर आपण सामन्याकडे वळतोय. पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा आला आहे, सामन्याला सुरुवात होते. अजित आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर मरुआई दिवे या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज सुधाकर. पाहूया पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळेल. तर या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकार षटकारासाठी पारितोषिक लावलं जात आहे. अजित गोरटकर या फलंदाजासाठी तानाजी पाटील यांच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवर निश्चितच आपण पाहतोय 200 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल.
तर चला तिसऱ्या पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर दरम्यान या क्रीडानगरीमध्ये बाळेमामा यांचे बॉडीगार्ड गोट्या पाटील अलंकार कुठे दर्शकांमध्ये असतील त्यांनी व्हीआयपी डॅशवर स्थानापन्न व्हायचं आहे. तर दरम्यान नंदकिशोर खारबाव या संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत साहिश ग्रुप आणि महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद महेंद्र पाटील. तर आपण पाहतोय की निश्चितच प्रमोद पाटील सुधाकर या गोलंदाजाची जर शैली पाहिली निश्चितच त्या शैलीकडे पाहून या ठिकाणी आक्षेप घेतलं गेलंय त्या शैलीवर. आता मात्र या ठिकाणावरनं पाहणं अनिवार्य ठरेल की हा गोलंदाज 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का. तर बरोबर आहे. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त घणाघाती असा चौकार मारतोय फलंदाज अजित. इरादे स्पष्ट केलेला आहे कारण मला तरी वाटतं घरातून सेट झालेला आहे हा फलंदाज असं वाटलं तरी. अजित या फलंदाजाला प्रत्येक चौकार षटकारासाठी तानाजी पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचा पारितोषिक लावलं गेलंय. मात्र निश्चितच आतापर्यंत 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पटकावलंय. पहिल्या चेंडूवर चौकार. यावेळेस प्रहार झालाय चांगला फटका आहे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय. तर त्या दरम्यान आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. निश्चितच आपण पाहतोय की मरुआई दिवे आणि नंदकिशोर खारबाव या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. तर गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय षटकातील पुढील चेंडू. यावेळेस इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेलगत चेंडू अडवला गेलाय सतीशच्या माध्यमातून. मात्र अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपण पाहतोय. आणि त्या दरम्यान या ठिकाणी आगमन होतोय भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटना विद्यमान सदस्य आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ गोरसई गोरसे गावचा एक बुलंद आवाज मनोज ठाकरे. वेलकम सुस्वागतम आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस लो फुलटा चेंडू होता हा फटका खेळून काढलाय इनफिल्डच्या आतमध्ये. चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपण पाहतोय. सलग तिसरी वेळ दुहेरी धाव कंप्लीट केली जाते. तर प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 200 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. बॉयप्रेमा केवणी दिवे या मंडळाचे अध्यक्ष आहेत प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून. बॅटची वरील कडा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. दरम्यान शुभेच्छा येतात या आयोजन नियोजनला आणि मरुआई दिवे या संघाला. बॉयफ्रेमचे अध्यक्ष प्रवीण पाटील आणि प्रताप पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. सुधाकर याला सुवर्ण संधी. तुम्ही जर विकेट घेतला शेवटच्या चेंडूमध्ये तर प्रवीण पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार. यावेळेस एक चांगला फटका आहे. चेंडू इनफिल्डच्या वरून आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप एकवट पॉइंट सीमारेषा बाहेर. गुड शॉट चौकार. तर अजित या फलंदाजासाठी निश्चितच प्रत्येक चौकार षटकारासाठी तानाजी पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचा पारितोषिक लावलं गेलंय. आणि आतापर्यंत आपण पाहतोय प्रमोद पाटील त्याच्या बॅट मधून 3 चौकार पाहायला मिळाले आहेत. म्हणजे संदेश तानाजी पाटील यांच्या खिशातून 700 रुपये कमी झालेले आहेत. तर दरम्यान या ठिकाणी आगमन होतोय भिवंडी ग्रामीण समालोचक संघटना विद्यमान सदस्य आमचे परम मित्र साथी समालोचक व्हॉइस ऑफ वडनगर ज्ञानेश्वर चिकणे सरांचं आगमन होतंय. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. तर पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी आपण पाहिली. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकर आहे 18. बिनबाद अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. नंदकिशोर खारबाव या संघाच्या माध्यमातून आणि निश्चितच नंदकिशोर खारबाव या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत
साईश ग्रुप आणि त्याचबरोबर महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद महेंद्र पाटील. तर खरोखर जबरदस्त अशी फलंदाजी करतोय. या 6 चेंडू स्वतः घेतोय अजित आणि धाव संख्या इथं काढलेली आहे ती 18. 6 चेंडू मध्ये 18 धावा फलंदाज अजित यांनी पूर्ण केलेल्या आहेत. खरोखर जबरदस्त फलंदाजी करतोय अजित. तर निश्चितच दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. या नंदकिशोर खारबाव ए या संघाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक होतं प्रमोद पाटील आणि पॉवरफुल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरोखरच बरोबर म्हटलं आहे. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी इथं केलेली आहे. खरोखर दे दनादन मारामारी. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर सेट होऊन आलेला हा फलंदाज अजित चांगली कामगिरी करतोय आणि त्याला साथ देतोय संदेश. एका बाजूला फलंदाज आहे संदेश आणि आमच्या बाजूला बसलेला हा समालोचक आहे तो संदेश. बघूया दोन्ही संदेश मध्ये कुठला संदेश निर्माण होतोय ते पाहायचं आहे. गोलंदाज सतीश येतोय. पाहूया दुसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिलं आहे. कशा प्रकारे गोलंदाजी हाताळलेली या षटकाच्या माध्यमातून. मात्र अतिशय सुरेख आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आहे. चांगली स्पर्धा या ठिकाणी रंगते. वारंवार या ठिकाणी निश्चितच सूचित केलं जाईल की वेळे संदर्भात थोडं भान असू द्या, थोडं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज सतीश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पहिला चेंडू घेऊन आमच्यापासून दूर जाताना पहिला चेंडू स्लोवरचा वापर. अतिशय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर वेग परिवर्तन केलं होतं. निश्चितच प्रमोद पाटील तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तर वेग परिवर्तन देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज सतीशाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूची सांगता निर्धाव पाहायला मिळाली. खरोखर चांगली इथं क्षमता करतोय. चांगली तंत्रशुद्ध गोलंदाजी करतोय. हवेमध्ये स्विंग करतोय हा गोलंदाज सतीश बोलतोय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. पंच सुरेश घरत सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय इशारा येतोय. वाईट चेंडू आहे, अवंतर धाव मिळेल. तर सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. वाईट चेंडू हाताला होता, मात्र पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस प्रहार झालाय. चांगला फटका आहे, मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक देखील आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग झाली होती. चांगले तालमेल पाहायला मिळते प्रमोद पाटील. बरोबर आहे संदेश. जर तुम्हाला धावा काढायच्या आहे तर येस नो वेटचं समीकरण पाळणं गरजेचं आहे आणि ते समीकरण पूर्ण करताना दोन्ही फलंदाज इथं पाहतात आणि 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते इथे. सतीश यावेळी सफल झालाय. चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र नकार दिला जातोय. अजित याच्या माध्यमातून एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाज संदेशाला. तर दरम्यान नंदकिशोर खारबाव ए या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. खारबावरनं उमेश सुरेश चौधरी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पायावर आदळला होता. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 23 धावा दाखलकार झाल्या आहेत. तर एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये होईल, यात मात्र काही शंका नाहीये, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या दोन्ही संघामध्ये आहे. सतीश बोलतोय. फुल टॉस चेंडू बनवून घेतलाय. चांगला फटका. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. तर अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये वारंवार आपण पाहतोय. चौथी वेल, माफ करा 5वी वेल, दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुहेरी धावा मात्र धावफलकावर जोडल्या जात आहेत. खरोखर जबरदस्त अशी रणनीती आखलेली, कारण 2-2 धावा इथं केलेल्या आहेत. कुठल्या अँगल मध्ये असं वाटत नाही की 40+ सामने चालू झालेले आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू चांगला आहे, त्याहून चांगला फटका. चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
तर 2 षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते बिनबाद 29 धावा झाल्या आहेत. दरम्यान संदेश खरोखरच गुजरातमध्ये या संघाचा खेळाडू सूर्यकांत पाटील गुजरातमध्ये गेलेला आहे, मात्र युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून या नंदकिशोर खारबाव तसेच या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सूर्यकांत. निश्चितच युट्यूबच्या माध्यमातून आपण जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहू शकता आणि त्यामागे निश्चितच प्रिन्स मूवीजचा देखील तेवढा सिंहाचा वाटा आहे. चांगलं प्रेक्षेपण दाखवलं जातं त्यांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे टेलिकास्ट होते ही स्पर्धा, खास करून ऑपरेटर माज खान चांगली भूमिका बजावत आहेत या स्पर्धेमध्ये. तर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 29 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये नंदकिशोर खारबाव ए हा संघ कुठपर्यंत मजल मारेल की त्या उलट मरुआई दिवे कमबॅक करेल का? आपण ऐकूया दिवे सुपुत्र प्रमोद पाटील याच्या आवाजाने. धन्यवाद संदेश, खरोखर जबरदस्त संदेश तुम्ही देताय आणि प्रत्येक शब्दाचा जर विचार केला तर चांगला शब्द तुम्ही वर्णन करताय. तर 2 षटकांचा इथं खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांचा विचार केला तर धाव संख्या इथं झालेल्या आहेत त्या 29. सात्विक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय लकी गोंधले म्हणजेच प्रवीण गोंधले आलेला आहे. बघूया प्रवीण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. समोर असणारे फलंदाज अजित जबरदस्त कामगिरी केलेली आहे. अजित यांनी आपल्या संघासाठी साथ देतोय तो म्हणजे संदेश. पहिला चेंडू जंटलमॅन पुश करतोय, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेकडे बनवतोय, एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय. जंटलमॅन म्हटलं का सुंदर सुशील रिस्की फलंदाज आणि त्याच अनुष्कासाठी चांगली फलंदाजी करतोय हा फलंदाज. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळते. अतिशय सुरेख तालमेल आणि चांगलं कॉलिंग यस नो वेटचं चांगलं मिश्रण पाहायला मिळतंय. परिणाम स्वरूप वारंवार दुसरी धाव पलून काढली जाते. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 31 धावा झाल्या आहेत. चांगली धावसंख्या धावफलकार लावली गेली. सलामीवीरांच्या माध्यमातून ज्या प्रकारे फलंदाजी करतोय अजित आणि संदेश. दरम्यान संदेश शुभेच्छा येत आहेत योगेश पाटील यांचे वडील वसंत हिंदर पाटील यांच्याकडून या आयोजनाला आणि नियोजनाला तसेच नंदकिशोर खारबाव ए या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद वसंतजी, खरोखरच तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेताय. तुमचं प्रेम बघून खरोखरच आम्हाला आभार तुमचं मानलं जात आहे. प्रेम पुन्हा सज्ज होते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज एक जबरदस्त चेंडू पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय शॉट मिड विकेटच्या दिशेकडे बनवतो, एक धाव पूर्ण करतो, दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वीरित्याने 2 धावा इथं कंप्लीट करतात. आता मात्र तिसऱ्या धावासाठी गडी बाद होतोय तो म्हणजे संदेश. तर पहिला हादरा बसतोय नंदकिशोर खारबाव ए या संघाला. संदेश बाद होतोय, त्यांची जागा भरून काढण्याचा नवीन फलंदाज येतोय राजा. बघूया राजा कशा पद्धतीने आपल्या संघाचं योगदान करतोय ते पाहायचं आहे, कारण चांगली कामगिरी केली आहे अजित याने आणि चांगलं संदेश दिलं होतं संदेश यानं. मात्र ही जोडी इथं तुटलेली आहे, धावबादच्या स्वरूपाने बाद झालेला आहे. हादरा बसतोय नंदकिशोर खारबाव ए या संघाला. मात्र येतोय नवीन फलंदाज राजा. पुन्हा सज्ज होतोय प्रवीण, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज अजित. बघूया या चेंडूवर कशा पद्धतीने खेळून काढतोय ते पाहाय. चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा दूरवर चेंडू होता, निर्धाव चेंडू जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळला होता आणि दूरवर शरीरापासून थोडासा दूर होता. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रवीण अजित. आता मात्र फुलटॉस चेंडू हलक्याच्या हाताने स्वंग करतो, चेंडू जातोय या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतोय, काशीनाथ चेंडूला उचलतो तोपर्यंत 2 धावा इथं अर्जित करतोय फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढतोय, संघाची धावसंख्या होतोय ती 1-5. खारबाव संघाला हर्षल म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद
हर्षद म्हात्रे, दरम्यान नंदकिशोर खारबाब ए या संघाला हर्षद म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. घर बसल्या या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहेत. धन्यवाद हर्षद. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज प्रवीण. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज अजित. चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मिस करतो यष्टीरक्षक. त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेतायत की नाही ते पाहायचं आहे. मात्र एक धाव इथं घेतलेली आणि वाईटचा इशारा तो पंचांकडून. 1+1 म्हणजे 2 धावा इथं गणल्या जातील आणि 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 37. वेलकम ज्ञानेश्वर चिकणे. या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खरोखर जबरदस्त स्पर्धा पाहताय मित्रांनो. स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक रचनी स्पर्धा तुम्ही पाहताय. खरोखर भिवंडी तालुक्याचा जर विचार केला तर प्रथमच एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय आणि त्यांचे शिल्पकार म्हणजे ॲडव्होकेट अनिल देवलीकर आणि भरत देवलीकर ह्या दोन्ही मान्यवरांना जात आहेत. प्रवीण पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. डावखोडा फलंदाज आलेला आहे राजा. बघूया कशा पद्धतीने खेळतोय ते पाहायचं आहे. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातो. चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत प्रवीण या षटकामध्ये. खरोखरच एक आपण विचार केला तर सुधाकर थोडस मागड इथं ठरलं होतं. 18 धावा दिल्या, त्यानंतर सतीश यांनी 11 धावा दिल्या होत्या. त्यानंतर चांगली कामगिरी मात्र करतोय. आता कमबॅक करतोय प्रवीण. हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज होतोय आपल्या मार्गावर. राईट आर्मचा मारा करताना दिसतोय हा प्रवीण गोंधळे. समोर असणारे फलंदाज राजा. प्रवीण पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. या डावखुरा फलंदाज राजा याला बघूया या चेंडूमध्ये कशा प्रकारे करामत करतोय. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. असं वाटलं रिप्लाय झालं काय त्याच प्रकारचा चेंडू होता आणि त्याच प्रकारची बॅट फिरवली जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. तर 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि 3 षटकाचा आपण विचार केला तर 37 धावा इथं झालेल्या आहेत. तर बोलूया मित्रांनो जबरदस्त असे समालोचक वडूनगरचे सुपुत्र ज्ञानेश्वर चिकणे. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे. हॅलो, सुस्वागतम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो ही 10वी स्पर्धा आहे. या 10व्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सामना नंदकिशोर खारबाव ए आणि मरुआई दिवे. 11वी स्पर्धा जी होणार आहे त्या 11वी स्पर्धेचा या ठिकाणी या रजनीमध्ये लॉट पडलेला आहे. मित्रांनो या लॉटमध्ये उद्या पहिला सामना नंदकिशोर खारबाव बी आणि वीर तानाजी दापोडे या 2 संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आणि प्रतिनिधी जर आपण माझा आवाज ऐकत असाल तर आपणास विनंती आहे की ज्वालीस्फोट कामतगड संघाने काटेकर मैदानामध्ये जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये नंदकिशोर खारबाव बी आणि वीर तानाजी दापोडे या दोन्ही संघांनी प्रथम हजर व्हायचे. त्यानंतर सोनिका माता मालोडी आणि छत्रपती शिवाजी वडूनगर. छत्रपती शिवाजी वडूनगर संघ या ठिकाणी हजर आहे. मी आपणास विनंती की आपला सामना उद्या जॉली क्लब कामतगड संघाच्या मैदानावर काटेकर मैदानावर दुसरा सामना होणार आहे सोनिका मालोडी संघाविरुद्ध. तर आपण त्या ठिकाणी ठीक 10 वाजता हजर राहायचं आहे. उद्या तिसरा जो सामना होणार आहे विलासमती राणाल आणि बंद्रा मारुती काल्हेर. बंद्रा मारुती काल्हेर आम्हास विनंती केली होती, मात्र आपला सामना जो आहे तो ठीक 11 वाजता आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. विलासमती राणाल संघाविरुद्ध विलासमती राणाल आणि बंद्रा मारुती काल्हेर 11 वाजता हा सामना होणार आहे. त्यानंतर स्वराज्य कशेली आणि नानास्पोर्ट टेमगर 12 वाजता उद्या जॉली स्पोर्ट कामतगड संघाने जी स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धेमध्ये उद्या 12 वाजता हा सामना होणार आहे. पहिला सामना नंदकिशोर खारबाव बी वीर तानाजी दापोडे. दुसरा सामना सोनिका मालोडी विरुद्ध छत्रपती शिवाजी वडूनगर. तिसरा सामना विलासमती राणाल विरुद्ध बंद्रा मारुती काल्हेर. चौथा सामना स्वराज्य कशेली विरुद्ध नानास्पोर्ट टेमगर. 8च्या 8 संघांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण उद्या वेळेवर हजर राहायचं आहे.
काटेकर क्रीडा नगरी कामतगर या ठिकाणी. वेलकम कल्याण केनी सर, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या नावावर 3 चेंडूमध्ये 3 क्लीन बॉल करण्याचा विक्रम असे आमचे सहकारी समालोचक कल्याण केनी चौथाईराव मानकोली बी संघामध्ये खेळत आहेत. आपला हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. तर चौथ्या षटकाला प्रारंभ होत आहे. प्रवीण पाटील गोलंदाजीची सुरुवात करणार आहे. धावसंख्या झालेले 37. 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारलेली आहे. गणपत भोईर साहेब या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. गणपत भोईर साहेब यांचा संघ स्वराज्य कशेली संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेला आहे. पहिला चेंडू आपण बघितला. पहिला चेंडू गुडलंड स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला होता. बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाकडे. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण पाटील याच्याकडून. सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला निघाला होता. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. बाईचा इशारा येतोय पंचांचा. जबरदस्त गोलंदाजी. स्लॉग षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी, अचूक टप्प्यावर रजनी क्रिकेटमध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीण पाटील कडून. प्रमोद पाटील काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी होते. शेवटच्या षटकामध्ये नंदकिशोर खारबाव ए हा संघ रँकिंग मध्ये नंबर 3 वर हा संघ रँक करतोय. नितीन चौधरी खारबावगावचे सुपुत्र आहेत आणि उद्योगपती आहेत. यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत नंदकिशोर खारबाव ए संघाला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नंदकिशोर खारबाव ए संघ जर अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय, अंतिम फेरीमध्ये विजेतेपद प्राप्त करतोय, तर त्यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक नंदकिशोर खारबाव ए संघाला दिलं जाणार आहे. प्रवीण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कावर राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. बवंडर ऑफ न्यू 40+ राजा त्या ठिकाणी खेळपट्टीवर आहे. राजाला काहीतरी करून दाखवायचं आहे या षटकामध्ये. यावेळी मात्र सुरेख चेंडू आणि पंचांचं बोट आकाशात. जावं लागेल राजा याला पॅव्हेलियन मध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे प्रमोद पाटील आणि चौथ्या षटकामध्ये वाताहत झालेले आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव ए संघाची. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय शेवटचा गोलंदाज प्रवीण पाटील. सुरेख गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उदाहरण या ठिकाणी ठेवलेले प्रवीण पाटीलने. बरोबर आहे ज्ञानेश्वर चिकणे. जबरदस्त अशी गोलंदाजी हातोलतो प्रवीण पाटील. शेवटचा षटक म्हटलं म्हणजे हाणामारीचं षटक, अग्रेसरचं षटक, हायलाईट कशा पद्धतीने खेळावं भलंदाजाला चांगलं मारामारीचं षटक असतं. मात्र इथं कुठंतरी जबरदस्त कमबॅक करतो या षटकामध्ये प्रवीण पाटील. येस, पुढच्या मॅचला मी अनाउन्स केलेलं आहे. चौथा हिरो मानकोली ए आणि पिंपलास. बघूया न्यू तुफान पिंपलास संघाचं या ठिकाणी तुफान गोंगवतंय की चौथा हिरो मानकोली ए संघ नंबर 1 वर रँक करतोय. 3 अंतिम विजेता पदांचा सामना होणार. दोन्ही संघाचे कर्णधार 4 षटकांच्या समाप्तीनंतर मान्यवर कक्षासमोर आपल्यास यायचे. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि त्याला मात्र पाठवलेले लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ग्लोरियस षटकार. जबरदस्त फटका होता, मात्र तितकाच खराब चेंडूही होता. फुलटॉस चेंडू आणि लेग स्टंपच्या बाहेर फुलटॉस चेंडू कधी फलंदाज सोडत नसतात. या षटकाराने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झालेले 44 डेंजर झोन मध्ये धावसंख्या. रजनी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय मित्रांनो, छत्रपती शिवाजी वाडूनगर संघाने फक्त आणि फक्त 32 धावांचं संरक्षण केलं होतं. 3 धावांची पेनल्टी लागली होती स्वराज्य कशेली संघाला. मात्र काय जबरदस्त गोलंदाजी केली होती भिरू आणि त्यानंतर महानन, यॉर्कर बाबा महानन यांनी. आणि स्वराज्य कशेली संघाला मात्र 32 धावा पूर्ण करता आल्या नव्हत्या. प्रवीण
पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. राठम राऊंड विकेटने मारा करतोय. अँगल चेंज केलेला आहे मागच्या 2 चेंडूवर आपण जर बघितलं तर. संदेश आता मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू, काय जबरदस्त चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू पूर्णपणे निष्प्रभ त्या ठिकाणी फलंदाज. अशा प्रकारे 4 षटक संपलेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा बघतोय आपण नंदकिशोर खारबाव ए संघाच्या 44 2 बाद 44 आणि 45 धावांचं लक्ष. तर जाऊया मित्रांनो आपण मान्यवर कक्षासमोर. मी विनंती करेन न्यू तुफान पिंपळा संघाचे कर्णधार भोईर सर, घनश्यामजी भोईर आपण या ठिकाणी यायचे. तसेच सचिन माळी, चौथा हिरवा मानकोली हे संघाचे कर्णधार सचिन माळी आपण यायचे. चला दोन्ही संघाचे कर्णधार कुठल्याही प्रकारे वेळ लावू नका, कारण जर आपण बघितलं तर स्वर्गीय सुरेश देवलीकर चषकामध्ये सन्माननीय हनुमानजी देवलीकर, सन्माननीय भरतजी देवलीकर, सन्माननीय ॲडव्होकेट अनिलजी देवलीकर यांनी 40+ क्रिकेटला सर्वात जास्त महत्त्व दिलेले. आणि हे महत्त्व का दिलेले तर त्यांनी जाणलेले आहे की 40+ क्रिकेट हे अतिशय उत्तम दर्जाचं सध्या खेळलं जातं. आणि त्यासाठी मास्टर 40+ असो, नवीन 40+ क्रिकेट संघटना असो किंवा भिवंडी 40+ क्रिकेट संघटना असो, या सर्वच स्तरावर त्यांनी या ठिकाणी सामने आयोजित केलेले आहेत. आणि नक्कीच मी दोन्ही संघाचे कर्णधार सचिन माली आपण या, घनश्यामजी भोईर न्यू तुफान पिंपळा संघाचे कर्णधार आपण यायचे. हॅलो हॅलो सन्माननीय देवांजी वतारीकर साहेब, मी आपणास विनंती करतो ही टॉस करण्यासाठी आपण मान्यवर कक्षासमोर यायचे. चला घनश्यामजी भोईर साहेब. विकास पाटील, तर या स्पर्धेसाठी आम्ही हॅलो 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 या स्पर्धेसाठी आम्ही खास आणि त्यानंतर सुरेश एंटरप्राइजेस SBK किंवा सुरेश एंटरप्राइज हे आपल्याला बोलायचं आहे. मी पाहुण्यांच्या हाती हे कॉईन सपोर्ट करतोय. नाणेफेक होत आहे कीच बघूया अजून ही SBK चे कर्णधार सचिन माळी यांनी नाणेफेक जिंकलेले. सचिन माळी, हाऊ द डिसाइड यू Batting first. Yes, Sachin Mali, this is a great opportunity. You are watching fabulous trophy and day-night trophy. What think about this? Actually, first of all, I would like to thankful for Suresh Divlikar organizers to give us this opportunity, and it's a fabulous cricket playing since I guess 1 week back. So we would like to have a good bat and good bowling over here. On the toss, what is your decision? Batting first. Sachin Mali, your team is on first ranking on first. Your win 3 series. What about you are satisfied? No, actually, cricket is a game of glorious. So, hello. Yeah, so satisfaction should not be there. Each and every game is very crucial for us. So we would like to have our great team efforts over here. And what about this tournament? I already told that I appreciate that whatever efforts taken by Khadi and Paye team over here for this fabulous and one and only one tournament day-night services. So it's good to have.
बेस्ट ऑफ लक युअर टीम. तर नाणेफेक करल्यानंतर प्रथम आपणास फलंदाजी करायची, क्षेत्ररक्षण करायचंय. हो नक्कीच. टॉस आल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहे. त्यासाठी आम्ही ते मानकुळी संघाला 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र समोर जो संघ आहे तो समोरचा संघ नंबर 1 वर रँक करतोय. कशा प्रकारे रणनीती असेल? रणनीती ती मैदानात ठरली जाणार आहे, कारण आमच्याकडे 4 गोलंदाज ऑलरेडी आहेत, तर आम्ही निवड करणार आहे. या संध्याकाळच्या रात्रीच्या रजनीमध्ये तुफान जे ते तुफान न्यू तुफान पिंपला संघाचं घोंगावणार आहे असं वाटतंय. नक्कीच गोंगावणार, कारण यापूर्वी आम्ही थोडंफार म्हणजे आमच्याकडून खेळ जसं पाहिजे होतं तसं झालेलं नाही. या टुर्नामेंटमध्ये नक्कीच आम्ही गोंगावणार. फलंदाज आणि गोलंदाजावर जास्त दारोमदार असेल. रतिलाल पाटील आहे, घनश्याम बोर आहे, विकास पाटील आहे, प्रभाकर मडवी आहे. आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, चौथा हिरो मानकोली ए संघाने नाणेफेक जिंकलेले, या ठिकाणी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेल्या गोलंदाजीसाठी न्यू तुफान पिंपला संघाला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. तर स्वागतानं सत्काराकडे बोलतोय. कपिलजी भालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा स्वागतानं सत्कार केला जाईल. तर विनंती असेल हनुमानजी देवलीकर आपल्या शुभ असते त्यांचा स्वागतानं सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. तर स्वागतानं सत्कार या ठिकाणी केला जातोय. मात्र त्या दरम्यान पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा, सामन्याला सुरुवात. षटकातील पहिला चेंडू, गोलंदाज बोलतोय. पहिला चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय, आपण पाहतोय. गोलंदाज संदेश, पहिलं षटक फेकलं जात आहे, जे पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली फलंदाजी केली होती आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा बोलतोय, फुलटॉस आहे, प्रहार झालाय, चांगला फटका येतोय. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. संदेशची वसारे. दोन्ही संघांचा जर विचार केला, दोन्ही संघाने एक अंतिम विजेतेपद पटकावलेले आणि दोन्ही संघ नंबर 3 वर रँक करत आहेत. आणि हे नंबर 3 वर रँक करणारे जे संघ आहेत, या संघांचा इरादा या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. नंदकिशोर खारबाव ए आणि मरुआई दिवे हे दोन्ही संघ हार मानायला तयार नसतील. 45 धावांचं लक्ष्य आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय 4 धावसंख्या लागलेली मरुआई दिवे संघ. गोलंदाज बोलतोय, यावेळेस इनसाइड आउट फटका, अतिशय सुरेख फटका, पॉवर प्लेचा अप्रतिम वापर, एक दर्जेदार चौकार. आज पहिल्यांदाच समालोचकांची मांदी आली या ठिकाणी आलेले आपण पाहतोय. संदेश वकारे, त्यानंतर कालीराम केनी सर, मनोज ठाकरे, प्रमोद पाटील आणि मी स्वतः ज्ञानेश्वर चिकणे, तब्बल 5 समालोचक. त्यानंतर जयेश तांगडी स्कोरर, राहुल तांगडी, अल्पेश गायकवाड आणि राहुल तांगडी. आता मी तर म्हणेन की या समालोचन परिवारातील तब्बल 8 सहकारी या ठिकाणी हजर आहेत. निश्चितच चांगली गोष्ट आहे. आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजन या ठिकाणी केली गेली आणि त्यावरील प्रेम या ठिकाणी दिसून येतोय. आणि हा सर्वांसाठी कारणीभूत आहेत ते आमचे धर्मेंद्र तांगडे साहेब. 2 चौकार आपण पाहिले. यावेळेस फुलटॉस चेंडू, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात यशस्वी ठरलाय. मात्र त्या दरम्यान आपण पाहतोय की 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. तर धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते 10 कदम 10 धावा. तर धावा झालेले आहेत आता मात्र 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचलेले, जशाच तसे उत्तर दिलेले संदेशजी वखारे. यावेळेस कट केले आपण पाहतोय. चेंडू निश्चितच गलीमध्ये खराब क्षेत्ररक्षण झालंय. मात्र जोपर्यंत चेंडू मागे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक धावत होता, अडवला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतात. निश्चितच मात्र या फटक्याचा आपण विचार केला तर यावेळेस आपण पाहिलं की वेट केलं, त्यानंतर टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर मात्र कट केला होता. 2 धावा मिळतात या ठिकाणी. वेट, सेट अँड कट. गोलंदाज पुन्हा एकदा संदेश, गोलंदाजी मार्कवर आमच्यापासून दूर जाताना. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराचा वेध घेतोय. तर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये झाली आहे.
45 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ज्ञानेश्वर चिकणे सर आपण या ठिकाणी पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर लावली जाते 13 धावा. तर नवीन 40+ तर शरदजी केनी नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय सदस्य आणि चौथा रो मानकोली ए संघाचे कोषाध्यक्ष खजिनदार आहेत. त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शरदजी केनी यांची अशी सूचना आहे, फरमाईश आहे की आगरी भाषेमध्ये कुणीतरी कॉमेंट्री करावी. शरदजी केनी आपली ही इच्छा नक्कीच पूर्ण केली जाणार आहे. मात्र त्यासाठी थोडासा आपणास इंतजार परवानगी आम्ही आयोजकांची घेतो, त्यानंतर नक्कीच आपल्यापर्यंत आगरी कॉमेंट्री पोहोचवली जाईल. जगदीश गोलंदाजीसाठी येतोय. निश्चितच षटक क्रमांक दुसरा आहे. गोलंदाज जगदीश आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा धावफलकर आपण पाहिल्या. एक चांगला स्टार्ट दिला आहे. खास करून सतीश या फलंदाजाच्या बॅटमधून आपण ज्या प्रकारे फलंदाजी पाहतोय 12 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आहेत. 13 धावा धावफलकावर लागलेले आहेत. संदेश वकारे वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय मोरेश्वरजी गवली सर या ठिकाणी समालोचन परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष मोरेश्वरजी गवली सर, आमचे सर्वांचे मार्गदर्शक मोरेश्वर गवली सर या ठिकाणी उपस्थित होते. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर गोलंदाज बोलतोय जगदीश षटकातील पहिला चेंडू. त्यावेळेस आपण पाहतोय चेंडूला पुढे ठेवला होता, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. तर त्या दरम्यान आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण समालोचक संघटना विद्यमान अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गवली सरांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. तर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे 13. पुन्हा एकदा जगदीश बोलतोय. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडं गच्चाल क्षेत्ररक्षण. परिणाम स्वरूप एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये झालं होतं. चांगली कॉलिंग पाहायला मिळते ज्ञानेश्वर चिकणे सर. अगदी बरोबर आहे, कारण धाव घेताना अतिशय महत्त्वाचं असते दोन फलंदाजामध्ये कॉम्बिनेशन, आणि या दोन्ही फलंदाजांनी ते कॉम्बिनेशन मात्र दाखवलेले. चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यस, चांगलं तालमेल झालं होतं. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. तर गोलंदाज जगदीश पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. जाणून बुजून आपण पाहतोय की डावी स्टिक सोडून बाहेर चेंडू हाताळला होता. एकंदरीत फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखली होती. अगदी बरोबर आहे. आपण पाहतो बेनिफिट ऑफ डाऊट फलंदाजाला या ठिकाणी गोलंदाजाला या ठिकाणी मिळालेले. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागली. जगदीश 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले जगदीशने फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची घातलेले आहेत. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जगदीश ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने आता मात्र पाठीराख्यामध्ये उत्साह झाला असेल मरोई दिवे संघाच्या संदेश वखारे. तर याच प्रकारची फलंदाजी अपेक्षित असेल संघाला, कारण 45 धावांचा पाठलाग करतोय दिवे संघ. त्या दरम्यान जगदीश गोलंदाज पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. परिपूर्ण बीट केला जातोय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये.
चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. तर धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनबाद 19. तर अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण या षटकाच्या माध्यमातून तिसरा निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज जगदीश याने. तर जगदीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मान्यवर कक्ष टोकाकडनं गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळी साडव्या बॅटने खेळून काढलाय. चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चुकी होत आहे आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अजून एक चुकी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तर एका चेंडूवर 2 जीवनदान पाहायला Yes, मिळतात. yes, ज्ञानेश्वर चिकणे सर, अगदी बरोबर आहे. एका चेंडूवर 2 जीवनदान. मी तर म्हणेन की हा जो खेळाडू हा फलंदाज आहे तो खूप नशीबवान आहे, कारण एका चेंडूवर कुठल्याही फलंदाजाला 2 जीवनदान हे मिळत नसतात. धावसंख्या झालेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21. निश्चितच अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी कारण चुका चुका आणि फक्त चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू धावसंख्या धावफलकावर 21. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 12.00च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. अर्थातच 24 धावांची आवश्यकता आहे. 21 धावा ज्या धावफलकावर लागलेल्या आहेत मित्रांनो, त्यामध्ये सतीश याच्या बॅटमधून 20 धावा आलेल्या आहेत. काय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे सतीशने. तर निश्चितच मंचावर उपस्थित मान्यवर जर पाहायचे झाले तर आपण पाहू शकता आमच्या पॅनल मधील काही मेंबर्स त्या ठिकाणी आहेत. खास करून आमचे मार्गदर्शक भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटना विद्यमान अध्यक्ष जे पेशाने डॉक्टर आहेत. निश्चितच मोरेश्वर गवळी सरांना त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर त्यांच्या समवेत मनोजजी ठाकरे आहेत, व्हॉइस ऑफ गोरसई. त्यानंतर कालीरामजी केनी आहेत, व्हॉइस ऑफ मानकोली. त्यानंतर व्हॉइस ऑफ दिवे आमच्या समवेत आहेत, प्रमोदजी पाटील गाबोली. त्यानंतर आमच्या समवेत ज्ञानेश्वर चिकणे सर आहेत, जे उत्कृष्ट आगरी कवी देखील आहेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. 12 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे 12 चेंडू मागे 24 धावा काढल्या जातील की त्या उलट या 24 धावा रोखल्या जातील का, आपण ऐकूया ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या आवाजाने. थँक्यू संदेश वकारे. तर आपण पाहतोय मित्रांनो, या ठिकाणी समालोचकांची मांदी आली, कारण आमच्या समालोचन परिवारातील जवळजवळ 8 समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतात सामना नंदकिशोर खारबाव ए आणि मरुआई दिवे दोन्ही संघ एक विजेतेपदासह नंबर 3 वर रँक करत आहेत. तर गोलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. मंगेशजी वतरी यांच्या माध्यमातून रोख रक्कम पारितोषिक 1000 रुपये लावलं गेलंय. जर आपण विकेट हॅट्रिक साजरी करताय तर विकेट हॅट्रिक साठी साईनाथ आपणास संधी असेल 1000 रुपयांची. आपण जर विकेट हॅट्रिक करता तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. मात्र 21 धावा झालेल्या, अजूनही धावा करायच्या त्या 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आणि रजनी क्रिकेटमध्ये 12 चेंडूमध्ये 24 धावा, तारेवरची कसरत या ठिकाणी असेल मरुआई दिवे संघा समोर. साईनाथ गोलंदाजीसाठी येतोय. संतोष आणि प्रदीप ही सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर. प्रदीपला पहिल्यांदा संधी मिळते फलंदाजी करण्याची. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुल केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. येस आणि जावं लागेल माघारी. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या षटकाच्या प्रदीप याला. तर निश्चितच बिगिट करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये, मात्र तो प्रयत्न या ठिकाणी फसला जातोय कारण फटक्यामागे तेवढी ताकद झोकता आली नव्हती फलंदाजाला. परिणाम स्वरूप मैदान सोडावं लागतं या ठिकाणी. नवीन फलंदाज प्रवीण पाटील. शेवटचं षटक सुंदर टाकलं होतं प्रवीण पाटीलने, मात्र आता फलंदाजीमध्ये करामत दाखवावी लागेल, कारण उर्वरित 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. बिग हिट, एकाच दुसरा मोठा फटका या षटकामध्ये मारणं आवश्यक आहे. साईनाथ यावेळी मात्र हुक केलेला आहे चेंडूला. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. 2 धावा धावसंख्येमध्ये वाढतील आणि या 2 धावामध्ये 2 धावामुळे धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झालेले 23. यस 23 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मात्र एकेरी दुहेरी धावांचा खेळ या ठिकाणी अपेक्षित नसणार आहे संघाच्या संघनायकाला, कारण ज्या प्रकारचं आव्हान आहे
ते लक्षात घेता या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. सतीशच्या खात्यावर अजूनही 2 धावा पडतायत. 22 धावांवर केलं सतीश. आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा खेळून काढलेलं आहे. लॉंग लेग सीमारेषा आणि स्क्वेअर लेग सीमारेषेच्या मधून 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका सतीश याच्या बॅटमधून. सत्तावीस धावा धावफलकावर लागलेले आहेत. बघा मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी एखाद्या सामन्यामध्ये किती योगदान देऊ शकता, 100% योगदान द्यायचं असेल तर 27 धावामध्ये 26 धावा तुम्ही पूर्ण करू शकता. आणि या 26 धावा फक्त आणि फक्त सतीशच्या नावावर लागलेले आहेत. निश्चितच आता मात्र 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. मित्रांनो, टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये कमी षटकांचे सामने आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये एखादा फलंदाज जर 20 ते 25 धावा वैयक्तिक बनवत असेल तर ती एक चांगली खेळी मानली जाते आणि ती खेळी आपण पाहतोय सतीश करतोय. आता मात्र फ्लेक केलेला आहे. काय जबरदस्त फटका. चेंडूला अडवलं जाते सीमारेषेवर ऑन साईडला. मात्र 2 धावांची या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न केला होता. ज्या पद्धतीने वेगवान फटका मारला होता आपण बघितलं संदेशजी वकारे, त्याच वेगवान पद्धतीने 2 धावाही पूर्ण केलेल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच आपण या संपूर्ण सामन्याचा विचार केला तर दुहेरी धाव ज्या प्रकारे दोन्ही संघांच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते असं वाटत नाही की मैदानाच्या आतमध्ये 40+ क्रिकेट चालू आहे. अगदी बरोबर आहे. 28 धावाची वैयक्तिक खेळी करतोय सतीश. आता मात्र लेग स्टंप सोडून हा चेंडू जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली 30 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. सॉरी सर, तुम्ही अशा परिस्थितीत अवांतर धावा खर्च कराल तुमच्या संघासाठी कुठेतरी निश्चितच घातक ठरू शकतायत. तर अवांतर धावांवर या ठिकाणावरनं रोख लावावा लागेल. एक लेग बाय एक वाईटच्या रूपाने अवांतर धावा 2 धावा मिळालेले आहेत. आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो का बघायचंय. नाही, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर अजित गोराटकर त्या ठिकाणी होता. चेंडू पर्यंत पोहोचलेला नाहीये. 3रा धावेचा प्रयत्न होतोय. मात्र 3री धाव घेताना या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. तर निश्चितच एक मिसटाईम फटका होता. चेंडू बराच वेळ हवेत होता मात्र क्षेत्ररक्षक दूर होते. तर 2 धावा कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर मात्र 3री धाव घेण्याची आवश्यकता होती का असा प्रश्नचिन्ह या ठिकाणावरनं निर्माण झालाय. संदेशजी वखारे, या ठिकाणी आपण जर बघितलं एक वैशिष्ट्य या इनिंगचं तर 2 फलंदाज असे प्रदीप त्यानंतर प्रवीण पाटील डायमंड डकवर बाद झालेले आहेत. एकही चेंडू त्यांना खेळायला मिळालेला नाहीये आणि दोन्ही फलंदाज हे धावबादच्या रूपाने या ठिकाणी बाद झालेले. डायमंड डक या धावसंख्येवर बाद झालेले आहेत. तर धावा झालेल्या आहेत 32. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर सुधा साईनाथ. यावेळी मात्र चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. 2ऱ्या प्रयत्नात मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होता वाचतोय सतीश. धावसंख्या झालेली 1 धावेने पुढे सरकते. धावसंख्या 3. तर आता मात्र निश्चितच विजयाचं समीकरण जर पाहायचं झालं तर 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मरुआई दिवे आणि नंदकिशोर खारबाव ए या 2 संघादरम्यान रंगते. तर उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 12 धावा या ठिकाणावर बनवायच्या आहेत मरुआई दिवे या संघाला. तर निश्चितच माध्यमातून या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर, त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून, त्याचबरोबर SSS केबल नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक मनमुराद आनंद घेत आहेत या स्पर्धेचा, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता.
31 धावा वैयक्तिक करतोय या ठिकाणी आपण पाहतोय सतीश याच्या नावावर 31 धावा लागलेल्या आहेत. मागची जी सिरीज झाली बंद्रा मारुती काल्हेर संघाने आयोजित केली होती त्या सिरीज मध्ये सोनिका माता मालवडी संघाच्या विशालने अर्धशतक ठोकलं होतं. प्रमोद याच्या बॅटमधून आपण बघितल्या 48 धावा आल्या होत्या. राजा गोलंदाजीसाठी येतोय. राजाची गोलंदाजी असे राजा लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय मात्र त्याचे चेंडू जे असतात ते नेहमीच बाहेर कट होणारे असतात. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज राजा आलाय. पहिला चेंडू बघायचंय त्रिफलाची तर सतीश याचा या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे राजाने पहिल्या चेंडूवर. धन्यवाद अर्ज मास्टर. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना मात्र पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहतोय त्रिफला उडवला जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. सतीश मात्र निश्चितच चेंडू मागे भरपूर दम उडवला गेलाय स्टंप. तर 31 धावांवर बाद झालेला संतोष 5 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. या सीझन मध्ये 2 अर्धशतक एक सोनिका माता मालवडी संघाचा विशाल त्यानंतर प्रदीप याच्या नावावर सोनादेव टेमघर संघाचा प्रदीप याच्या नावावर एक अर्धशतक आहे. 49 धावा या सीझन मध्ये बघितले आपण. रवी पाटील चौथ्या मानकोली बी संघाच्या कर्णधाराच्या नावावर. त्यानंतर 48 धावा या सीझन मध्ये बघितल्या बूम बूम प्रमोद तांगडी याच्या नावावर. तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 34. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही शिल्लक आहेत 11 धावा. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. असंच काहीसं समीकरण आपण बघितलं स्वराज्य कशेली आणि छत्रपती शिवाजी वडोणोगर या संघाच्या दरम्यान. मात्र छत्रपती शिवाजी वडोणोगर संघाने जबरदस्त गोलंदाजी करून सामना आपल्या नावावर केला होता. राजा 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. समोर जो फलंदाज आहे तो फलंदाज एक मोठा फलंदाज सुद्धा खेळपट्टीवर आहे. राजासाठी आव्हान असेल हे सुधाचं. बघूया लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र खाली राहणारा चेंडू बघायचा. थोडासा शफल क्रॉस झाला होता. यष्ट्यांच्या अगदी वरून चेंडू गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडू. आता मात्र दबाव नक्कीच वाढणार आहे तो म्हणजे फलंदाजावर. कारण 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 11 धावा. राजा ह्यावेळी मात्र चेंडू खेळून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना मात्र दोन्ही फलंदाजामध्ये कॉम्बिनेशन बिघडलेलं आहे आणि फलंदाज बाद होतोय. धाव बाद. दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता. 40+ क्रिकेटचा या ठिकाणी इतिहास सांगतो. या स्पर्धेमध्ये जो झाला होता भालचंद्र नाईक याच्या समोर 4 चेंडूमध्ये 19 धावांचं आव्हान होतं आणि त्या 4 चेंडूमध्ये भालचंद्र नाईक याने 2 षटकार आणि 1 चौकार खेचून ते आव्हान परतवून लावलेलं. काय जबरदस्त फलंदाजी केली होती. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना 1 षटकार आणि 1 चौकार
रचला होता. निश्चितच त्याच प्रकारचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 10 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे, तर 2 विकेट पाहायला मिळतील का? राजा आता मात्र खाली राहणारा चेंडू, आव्हान जवळ संपुष्टात आलेलं आहे असं वाटतंय मरुआई दिवे संघाचं, कारण 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. चौथा मानकोली ए आपण तयार राहायचंय नाही. या ठिकाणी मात्र पूर्णपणे स्पष्ट विजय संपादन केलेले आहे. नंदकिशोर कारभाव ए संघ चॅम्पियन्स प्रमाणे खेळलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन नंदकिशोर कारभावे, हार्दिक हार्दिक अभिनंदन उपाध्यक्ष योगेशजी पाटील, देवाजी पाटील, सुनीलजी भोईर, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अँड हार्ड लक मरुआई दिवे, हार्ड लक लकीजी गोंदले उर्फ प्रवीणजी गोंदले. मॅन ऑफ द मॅच कडे वळूया आपण. मी विनंती करेन प्रेक्षकांना विनंती करेन आपण मैदान सोडायचंय. मॅन ऑफ द मॅच जॉन्टी रॉड्स ऑफ न्यू 40+, 24 धावांची खेळी केली होती आणि आपल्या संघाला सन्मानजनक परिस्थितीमध्ये पोहोचवलेलं होतं अजित गोराटकर. आपण व्यासपीठ SR एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर सन्मान्य सागरजी भगत आणि रोशनजी पारदी हे 2 मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय SR एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर सागरजी भगत आणि रोशनजी पारदी दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण हे पारितोषिक अजित गोराटकर यास प्रदान करायचं आहे. जॉन्टी रोड्स ऑफ न्यू 40+, एक धडाकेबाज क्षेत्ररक्षक, मात्र या ठिकाणी फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय अजित गोराटकर यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी प्रदान केलं जात आहे. सन्माननीय सागरजी भगत आणि सन्माननीय रोशनजी पारदे यांच्या शुभ हस्ते आणि तानाजी पाटील यांच्याकडून जे 500-600 रुपयांचं पारितोषिक आहे. गवळी सर, मी आपणास विनंती करतोय, भिवंडी समालोचक परिवाराचे अध्यक्ष गवळी सर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक अजित यास प्रदान केले जात आहे. धन्यवाद गवळी सर आणि बेस्ट ऑफ लक अजित गोराटकर. तर मित्रांनो, भारतीय संस्कृती म्हटली की अतिथी देवो भव. या रजनी क्रिकेटमध्ये रात्रीच्या वेळी या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. SR एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर सन्माननीय श्री सागरजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून भरतजी देवलीकर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सागरजी भगत यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचंय. या ठिकाणी गुलाबी थंडीमध्ये आपण पाहतोय सागरजी भगत यांचं उबदार शॉल देऊन स्वागत आणि सन्मान केलं जाते. मायेची प्रेमाची उबदार शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान केले जाते सागरजी भगत यांचा. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित रोशनजी पारदी SR एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाते भरतजी देवलीकर यांच्या शुभ हस्ते. रोशनजी पारदी उबदार शॉल, त्यानंतर या स्पर्धेत पुष्पगुच्छ बहाल केलं जाते. खूप खूप आभार सागरजी भगत, रोशनजी पारदी, या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, प्रेम दाखवलं आपण भरतजी देवलीकर यांच्यावर, त्याबद्दल आपलं